नमस्कार मंडळी, तर आजची आपली रेसिपी असणार आहे पनीर टिक्का मसाला। तर त्यासाठी इथे मी कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि पनीरचे मोठे पीसेस केले। त्यानंतर दही, टोमॅटोची प्युरी आणि मीडियम साईजचे 2 कांदे बारीक चिरून घेतलेत। इथे मी आलं लसणाची पेस्ट घरीच केली आहे। त्यानंतर शाही पनीर मसाला घेतलाय, धना पावडर, हळद, लाल तिखट, मिरेपूड, धनेपूड आणि थोडासा चाट मसाला घेतलाय। आता येथे आपल्याला एका मोठ्या वाटीत साधारणतः 2 चमचे तेल घ्यायचे आणि त्यामध्ये आपल्याला सर्व मसाले ॲड करून घ्यायचे आहेत। त्यानंतर त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत। आणि इथे मी आलं लसणाची पेस्ट घरीच बनवली होती ना, ती पण त्यामध्ये थोडीशी ॲड करून घेतली आणि राहिलेली आपल्याला भाजी करताना टाकायची आहे। त्यानंतर साधारणतः अर्धी वाटी दही आपल्याला त्यात टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मसाले दही व्यवस्थित मिक्स होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला हे छान फेटून घ्यायचे। आता हे सर्व फेटून झालं की त्यामध्ये आपल्याला पनीर आणि बाकीच्या व्हेजीस ॲड करून घ्यायच्या आहेत आणि त्याही आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत। आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला साधारणतः 10 ते 15 मिनिटांसाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत। खूप दिवसांपासून हीच रेसिपी सजेशनला येत होती, तर म्हटलं आता आज आपण करून दाखवूयात। अगदी रेस्टॉरंट स्टाईलने मी बनवून दाखवत आहे। ह्या रेसिपीचा शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे, पण मोठा व्हिडिओ नव्हता डिटेलमध्ये, म्हणून पुन्हा एकदा ही रेसिपी बनवून दाखवत आहे मी तुम्हाला। आता गॅसवर कढई गरम व्हायला ठेवली होती। कढई गरम झाल्यावर त्यामध्ये थोडंसं तेल घातलं आणि आपण ज्या भाज्या मिक्स करून ठेवल्या होत्यात ना, त्या त्यामध्ये टाकून घेतल्या आणि आता या छानपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत। आणि हे आपल्याला मध्ये मध्ये हलवत राहायचे, नाहीतर ते खाली लागतं ना, म्हणून। एक साईडला भाज्या फ्राय होत होत्या, तोपर्यंत दुसऱ्या भांड्यात मी साधारणतः 2 ते 3 चमचे तेल घातलं आणि त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि छान गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांद्याचा कलर थोडासा चेंज झाला आणि व्यवस्थित फ्राय झाला की त्यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट ॲड करायची आहे आणि तीही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आता हे सर्व फ्राय झालं की त्यामध्ये आपल्याला टोमॅटोची प्युरी ॲड करायची आहे आणि तिचा कच्चेपणा जाईपर्यंत छान फ्राय करून घ्यायची आहे। आता तुम्ही बघू शकता की आपली प्युरी छानपैकी शिजली आहे आणि त्याचा कलरही चेंज झाला आहे। तर अशातच आपल्याला मसाले ॲड करून घ्यायचे आहेत। आता मी भाजीमध्ये थोडासा हिंग टाकून घेतला आणि तोही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। त्यामध्ये थोडेसे जिरे ॲड करून घेतले आणि चिमूटभर हळद। त्यानंतर साधारणतः 1 चमचा इतका लाल तिखट ॲड करायचं आहे आणि आपली शाही पनीर मसाला होता ना, तो पण आपल्याला त्यामध्ये टाकून घेतला आणि हे मसाले सर्व मस्त फ्राय करून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मसाले व्यवस्थित मिक्स झाले की आपण ज्या भाज्या फ्राय करून घेतल्या होत्या ना, त्या त्यामध्ये ॲड करून घ्यायच्या आणि तेही छान मिक्स करून घ्यायच्या
आणि गरजेप्रमाणे त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि भाजी छान शिजवून घ्यायची। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं। तुम्ही कसुरी मेथी ही टाकू शकता, पण माझ्याकडे नसल्यामुळे मी स्किप केली, तर मी त्याऐवजी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे। अशा पद्धतीने माझी भाजी बनवून रेडी आहे। खूप ताईंची इच्छा होती की रोटीची रेसिपी दाखव, तर मी आज तुमच्यासोबत शेअर करते। साधारणतः मी 2 वाट्या इतका मैदा घेतला होता। त्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, पांढरे तीळ आणि मीठ घालून व्यवस्थित पीठ मळून घेतलं होतं आणि ते 10 ते 15 मिनिटांसाठी भिजायला ठेवलं होतं। आणि आता 10 ते 15 मिनिटांनंतर आपल्याला ते छान मळून घ्यायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून लाटून घ्यायचे आहेत। अगदी पातळ आपल्याला ह्या रोट्या लाटून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता, मी संपूर्ण प्रोसेस तुम्हाला दाखवली आहे। रोटी लाटून झाली की छान तव्यावर भाजून घ्यायची। थोडीशी भाजल्या गेली की आपल्याला पलटून घ्यायची आहे। आणि आता खालची बाजू व्यवस्थित भाजल्या गेली की आपल्याला वरची बाजू गॅसवर भाजायची आहे। तुम्ही दोन्ही बाजू तव्यावर पण भाजू शकता, पण गॅसवर डायरेक्ट भाजले ना की छान कडक होतात। तर तुम्ही बघू शकता की छानपैकी आपल्या रोट्या तयार आहेत। अशाच पद्धतीने आपल्याला सर्व रोट्या करून घ्यायच्या आहेत। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्यावर बटर पण लावू शकतात। चला तर आपले रोट्या पण आणि भाजी पण रेडी आहे, तर मस्त गरमागरम सर्व करूयात। तर कशी वाटली आपली रेसिपी, साधी आणि सोपी? कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत।